सेकंड हँड आयफोन घ्यायचा विचार करत असाल तर या 5 गोष्टी नक्की चेक करा. आणि शेवटची गोष्ट तर खूपच इम्पॉर्टंट आहे, ती सांगण्याआधी एक लाईक आणि अफलातून टेकला फॉलो करून घ्या. तर सर्वात पहिले चेक करा की फेस आयडी वर्क करते की नाही. वर्क करत नसेल तर अजिबात घेऊ नका. दुसरी गोष्ट, इथे ब्राईटनेस मध्ये येऊन ट्रू टोन ऑप्शन ऑन आणि ऑफ करून बघा. जर होत असेल तर या आयफोनचा डिस्प्ले ओरिजिनल आहे. नाहीतर काय होतंय की काही लोक ओरिजिनल डिस्प्ले काढून चीप क्वालिटीचा डुप्लिकेट डिस्प्ले चिपकवताय. अशा लोकांपासून आता सावध राहा. नंबर 3, सेटिंग मध्ये जाऊन बॅटरी हेल्थ किती आहे ते चेक करा. जर 80% पेक्षा कमी असेल तर अजिबात आज सेकंड हँड आयफोन घेऊ नका. 80%च्या खाली जर बॅटरी हेल्थ गेली की तुम्हाला हातात पॉवर बँक घेऊनच फिरावं लागेल. नंबर 4, आयफोनच्या अबाउट सेटिंग मध्ये जाऊन चेक करा की मॉडेल नंबर काय आहे. जर तो एम पासून स्टार्ट होत असेल तर हा ओरिजिनल काहीच झालेला आयफोन आहे. जर मॉडेल नेम एन पासून स्टार्ट होत असेल तर समजा की हा फोन रिफर्बिश आहे किंवा ऍपलने रिप्लेस करून दिलेला आहे. नंबर 5 आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगण्याआधी मला फॉलो आणि मित्रांना हे रील शेअर करा. आणि यानंतर तुम्हाला गुगल वरती जाऊन सर्च करायचंय आयफोन सिरियल चेकर. इथे त्या सेकंड हँड मोबाईलचा सिरियल नंबर टाका आणि तुम्हाला कळेल की आयफोन जेन्युइन आहे की नाही किंवा तो कधी ऍक्टिव्हेट केलाय. या सगळे डिटेल्स तुम्हाला मिळून जातील.